रामकृष्ण हरी मंडळी, मी तृप्ती खांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये. तर मंडळी, आज मी आली आहे सई ब्युटी पार्लरमध्ये. तर आज आमचा मेकअप आहे संक्रांतीचा आणि आमचं इतकं अचानक ठरलं, आमचं काहीच प्रिपरेशन नव्हतं तरी आम्ही टाईमवर सगळं जमा केलं आहे. आणि मी आता इथे आली आहे, आता मी फोटोशूट करतो आणि मी तुम्हाला दाखवते काय काय होतं आहे. आम्ही फोटोग्राफरला पण अगदी टाईमवर तयार केलं आहे. तर मंडळी असा गोंधळ असतो ना. याच्यानंतर मला माहेरी पण जायचं आहे, तर मी सगळं तुम्हाला दाखवते दिवसभरात काय काय होतंय. तर गाईज आता माझा फक्त चेहऱ्याचा मेकअप झालाय, डोळ्यांचा करायचा आहे. बिना लिपस्टिकची मी भूत दिसते. बाई ग, भूत नाही ग, भूत नाही, मॉडेल आहे तू आमची. मॉडेल मॉडेल स्टार मॉडेल. लवकरच मॉडेल मध्ये वर जाऊ मी. वरती जाऊ म्हणजे प्रगती प्रगती वर नका पाठवू मला. बाहेरच्या पण मेकअप आर्टिस्टला बोलवते मॉडेलिंग साठी. लवकरच फेमस हो. समोरचं क्लायंट लगेच नाही बोलत. हा खरंच. थांब. तर गाईज मी पहिल्यांदा लेन्स टाकले, इतके प्रयत्न केले ना आम्ही लेन्स टाकण्यासाठी, म्हणजे माझं पण पहिला ट्राय होता. त्यांनी तर खूप जणांना टाकले असते, बिचारांना मी पूर्ण त्रस्त केलं. इतके डोळेच खुलत नाही माझे, आपाप लागून जातात. छान वाटतं. तर तुम्ही अश्रू बघू शकता, पहिल्यांदा टाकलेत खूप. असं बिचारांनी आयलायनर मेकअप केला, मग लेन्सेस टाकले आम्ही. उलट झालंय आपलं, लेन्स लवकर मिळाली नाही. आमचं दुकान बंद होतं लेन्सवाल्याचं. पण छान दिसतंय. काढतील ना मला. आधी मी टाकल्यानंतर नाही प्रॉब्लेम असं. आमचं सगळं टाइमावर आहे आज, तरी चाललंय, सगळं चांगलं होतंय. दिसतंय ना बाहुली सारखे मोठे मोठे डोळे. दिसताय बाहुलीपेक्षा कमी नाही. आता माझी साडी नेसून झालीये, आता मी हेअरस्टाईल करते. कशी दिसते मी? थोड्या वेळात ज्वेलरी पण टाकते. छान. गुल्लाबाई. गुल्लाबाई, तुम्ही गुलाबाई बसवायच्या का? लहानपणी लय बसवायचो आम्ही. तेव्हा गुलाबाई काली म्हणायचे, गुलाबाई भोजन. प्रसाद ओळखायचा आम्हाला तर लय. प्रसाद असा डब्यात राहायचा, असा हे करायचा. लय आमचे लय पाठ होते. एखाद्याशी बट वगैरे राहू दे बरं का, काहीतरी. ते प्ले फ्रीजी वाटायचे ना पण पहिले. कसं वाटतंय? चल ठीक आहे. फक्त एखादी लड बीट. तुझे कट आहे ते कट. ते बेबी हेअर आहे. बट कुठून निघेल तुझी? बट एकदम मागून काढावं लागेल. ते पण तेवढेच निघतायत ग, छोटे छोटे ना पुढचे. असं निघू शकते पण हे जास्त वाटतंय. जाऊ दे, घ्या तुमच्या हिशोबाने. तर गाईज माझ्या केसांची आताच ट्रीटमेंट झालेली, त्यामुळे आम्ही जास्त हीटवाले पराक्रम नाही करणार आहोत. हलकच हलकं फुलकं. नाही तर मला इतकी हौस राहते, मी क्रिम्पिंगच करायला लावते. क्रिम्पिंगच करायला लावायची. यावेळेस स्वतःहून नाही सांगते, घ्या म्हटलं बरा माटा आवरून. ट्रीटमेंटच्या केसांना तेच तर खराब. तो केसांवाला ब्लॉग बिग पाहिजे तर तुम्हीच केले डॅमेज, आता ना काही आमच्याकडे. हे काय केलंय म्हणजे, मी सांगितलं होतं ना तुम्हाला. त्याने तेल सुद्धा नाही लावायला लावलं. तेल नाही लावायचं, कोणतंच तेल लावू नका म्हणजे. मग काय त्याला म्हटलं अरे भाऊ मी डायरेक्ट पॅराशूट नको, तर ते जोजोबा ऑर्डर केलं म्हटलं. नागिन सारखे नाही टाकले का तुला लेन्स? एखादा आपण नागिन लुक करू. मिळतात ना ग्रीन मध्ये असतात त्या ग्रीन वाले ना.
जातात मग क्रिएटिव्ह मेकअपला जातात ना ते. सॉरी तुम्ही आता पटापट तयारी करा. पण असे ज्वेलरी टाकले ना ते असं वाटतं ते की डोहाळ नाही काय म्हणता हो? हा बेबी शॉवरचं ते पण आपल्याकडे त्याच्यात घेऊन त्याची कलर असं वाटतं तसं. ते छान मिक्स मॅच करून घेऊ ना आपण, बघ ना आपल्याकडे. आपण मागच्या वेळेस काहीच नाही मोत्याचीच टाकली होती आठवतं का 2 वर्षापूर्वी सगळं मोत्याचा सेट टाकला होता. मोत्याचा हो हलव्याची नव्हतीच घातली आपण. हो माझे सेट टाकले हा सगळे मोतीचे सेट टाकले होते. काही वाटून नव्हते काळी साडी होती म्हणून. अगं तेव्हा हलव्याच्या दागिन्यांची एवढी ही पण नव्हती क्रेज होती आहो पण मग आपल्याला अवेलेबलच नव्हते ना कुठून. त्याच्याजवळची एक दिवस खायची मला. छान लागते. आम्ही गावात होतो ना खाल्लं. हा का हा पाणी मारलेलं असतं म्हणे पण मी म्हटलं नाही मला एकदा खाऊन पाहिजे. नाही इथली खाल्ली ती का मग दिंडोरीला आहे ना आम्ही का पोरांना दवाखान्यात नेलं होतं ना तिथे पण बाहेर फिरत होतं ना तेव्हा घेतले ते वाटतं. हे प्युअर साऊथ असतात. हा ना हो लय नरम असते बरं का पण त्यांच्या इडली पाणी मारलेलं असतं म्हणजे पाणी मारलं म्हणजे पाण्याचा शिंपडा देतात त्याला पाण्यासाठी नाही ते इडली लगेच कडक व्हायला लागते ना हा हा हवेने. असे लगेच अशी मेल्ट असते. सरळ मांडते. आता परफेक्ट. आता फोटो स्टुडिओवाला काय सेटअप लावणार होता काय माहिती बघू ना जयेश. मला वाटतं तेव्हापेक्षा यावेळेस चांगलं झालंय ना सगळं. फोटोशूट आपण तयारी केली. प्रत्येक वेळेस आपण अपडेट होतो. अपडेट मागच्या वेळेस पेक्षा जास्त अपडेट होतो. आयुष्यातला एक तो गुण पाहिजे माहिती का अपडेट होणं. प्रत्येकाला तो गुण पाहिजे. दरवेळेस पेक्षा काहीतरी वाढवा राहतो आपला चांगला. छान आहे ना. कशी दिसते मी? कोणाचा मेसेज आहे? मला विचारशील तर छान दिसते. बाकीच्यांचं नाही. आयब्रोज नाही का तुझ्या सेट करायच्या ना. Yes. बरं झालं मी कालच करून गेली. नाही तुम्ही तो- लय मला झापलं. बिना आयब्रोचं नाही लोक येतात गं. आपण 1-2 वेळेस नाही का राहून गेले तर राहूनच गेले. काय कळतं त्याचं तिळगुळ खाऊन घ्या. त्याच्यात मनी आहे. नाही मनी नसतील याच्यात. याच्यात मग असतील ना. कस काय करत असतील बरं किती नाजूक काम आहे. एकच सेम टाकावं अलग अलग नका करू. काय मला हसत होत्या ह्या आता ह्या बघू किती लेन्सला सपोर्ट करतात. खाली खाली नजर माझ्याकडे थोडीशी थोडी खाली. अरे जाईल जाईल जाईल. नाही ना. नाही? हा बघ बघा काही हे खरं हे नाही. हे 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 काही खरं नाही. सोपं नाहीये. सोपं नाही. सो गाईज हे बघा ज्वेलरी मेकअप साडी कशी दिसते मी? छान दिसते. वाव वरती वरती थोडं वरती बघू एकदम नाही. हळूहळू घ्या माझ्या हाताकडे. ओके थोडं थोडं माझ्या हाताकडे घ्या खाली थोडं. हळू बंद करा. खाली घ्या बघू तिला बसू द्या. हां ओके सोडा 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 सोडा. माझ्यापेक्षा हुशार आहे हो तुम्ही. लवकर ऍक्सेप्ट केलं ना. लवकर ऍक्सेप्ट केलं. आम्ही लय रिजेक्ट मारत होतो. मग पासवर्ड टाकली ना. मग माझं खूप तिने दुसऱ्यांदाच ना दुसऱ्यांदा टाकू दिली. हो हा हे पहा गाईज. सो गाईज तुम्हाला पण असा लुक करायचा असेल हे पहा हा असा लुक करायचा असेल संक्रांतीचा. अजून संक्रांत लांब आहे पण आम्ही फोटोशूटसाठी करून घेतलाय कारण ॲडव्हर्टाईज बोलते. तर तुम्हाला असा लुक करायचा असेल ज्वेलरी हवी असेल तर कॉन्टॅक्ट करा सई ब्युटी पार्लर वनी शिंपी गल्ली संताजी चौक बँकेच्या वरती. तसा मी स्पेशल व्हिडिओ बनवेल याचा. आमचा शूट झालाय म्हणजे माझा झालाय यांचा बाकी. आता ह्या शूटला जाणार आहे आणि मी घरी जाणार आहे.
मग माहेरी जाणार आहे. तर आमचा मस्त फोटोशूट झाला, माझे रील शूट झाले आणि हे पण लेन्सेस अजून काढायचे, साडी काढायची. मग चला ना येऊ. तर गाईज मी घरी आली, कपडे बदलले, लेन्स काढायच्या बाकीत अजून. माझा भाऊ येऊन केव्हाचा बसलेला होता 1 तासापासून. आता पप्पा आले, पप्पा शुभू आले भेटायला. आता आम्ही निघणार आहे डांगसोंदाला जाण्यासाठी. त्रिशूचा काही प्लॅन नव्हता, पण त्रिशूला आमची तयारी दिसली. डायरेक्ट टाइमआउट तयार झाली. मला बी यायचं, मग चांगलं नाही वाटत सोडून जाणं. आता आम्ही निघतो. बाय. पप्पाला जुलाव. बाय. लगेच ताटा करून दिलं. ए बाय, आम्ही इकडे चाललो. ती गाडी चालू नाही होणार, इकडे आम्ही चाललो. चल आम्ही चाललो बर का. चल बाय. हा पप्पा बाय करू राहिला. पप्पा त्या गाडीत बसला आता. ए खाली तर बाय कानू. बाय. तुला यायचं ना. तुझेच खाली कर. बाय मम्मी पप्पा. बाय कानू. त्रिशाला बाय. दे बाबाच आहे शांत बस. लाईट चालू आहे का? चालू. तर गाईज आता आम्ही निघालोय घरी जाण्यासाठी. अजून आम्ही वणीगाव पण सोडलं नाही. तेवढ्यात आमचा कानू गेला झोपून. हे पहा किती झोप आली त्याला, फार मान टाकून झोपलाय. शेवटी स्वामीला आता उतरवलंय बोथरा डॉक्टरच्या मेडिकलला. आम्हाला 2-3 मेडिसिन्स घ्यायचे होते. म्हणायचं तसा नाही. मी कोणी काय येणार म्हणा ना. आता आतच पाणी नाही अक्का करते. बाहेर काढते. चलो हे पार्सल पाणी उतारतो, उतारतो. कोण. चल. सो गाईज आता मी पोहोचलोय डांगसोंदाला. बाबू बाळाचा आवाज. दल दूध पिऊन टाक. दल दूध पे. माझी पेगे पहिले पिगे माझी पिगे पहिले. सो गाईज माझी भाची ना मला विसरलेली नाही. एकदम माझ्याकडे लगेच आली आणि एकदम मस्त खेळती ती. मम्मी शेगडी प्लीज. तुझी मुलगीची तुझी. हा माझी मुलगीच आहे. मी 3 पोरांची आई वाटते का गाईज. नको तिला नाही लाव. गाईज माझे पप्पा मस्त गरम गरम चिल्ली घेऊन आलेत. आता आम्ही चिल्लीवर ताव मारतो. डायरेक्ट ताटात काढून खातो. आता डोकं दुखत होतं, भूकच लागलेली ती. वाव. तर गाईज आम्ही आता सोयाबीन चिल्ली खाल्ली पोटभर. हे पण माझ्या मुलांचा आवाज. पण यांना डोकं दुखतं असं वाटतंय की माझं पोटच नाही भरलेलं आहे. तर बघते काहीतरी शोधते दीदीचं. काय याच्यात क्या मंगाया है अभी ये हमारा है. थांब ग थांब, मला पाहते खोलून काय. तर आमच्या दिदीबाईचे पार्सल. आणि आमची दिदीबाई मागच्या वेळेस आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की आमची दिदी खूप जास्त पार्सल मागवते. तर तिने 2-4 पार्सल पण शांत बसा रे यार, अवघड पोर माझे. तर आपण चेक करूया काय याच्यात. डेट बाईट्स म्हणून आहे. वाव केक कटेगा सब में बटेगा. तर एकदम प्रीमियम पॅकेज आहे गाईस.
याच्यात आहे ना थांब एक देखो गाइस मंदिर खोला ये आ गए. देते ना बाळा देते ना 6 नॅचरल इन्ग्रेडियंट देते रे बाळा देते ना. आपण घरी बनवू शकतो एवढं काय मी बनवून देईल तुला. दर काय बोलली. भाजी तर गाईज ही बर्फी आपण घरी पण बनवू शकतो. त्याच्यात खजूर आहे, पिस्ता आहे, काजू बदाम, खजूर पिस्ता काजू बदाम आणि अजून काय सहा कोणते घटक आहे. काजू बदाम फक्त खजूर मध्ये मेल्ट केले ना बर्फी होते पण खूप छान आहे. तर माझ्या कानूला फक्त डब्बा पाहिजे होता. सॉरी माझ्या कानूला फक्त डब्बा पाहिजे होता. डब्यासाठी भांडण चालू होती. ब्लॅक आहे ना म्हणून म्हटलं ए कानाने ती लेस काढून टाकली. ती लेस पण हॅपी बर्थडे कालू हॅपी बर्थडे कालू हॅपी बर्थडे टू यू. पडून जाईल ना आजी तुला बाहेर पकडलं तिने. हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे. आता आम्ही आलो मुलांना गावात दूध घेण्यासाठी. आमचं गाव दाखवते म्हणजे दाखवलंच आहे बऱ्याचदा. चला तर मंडळी आजसाठी एवढंच. व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा. असेच व्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.